जीजी अहो हे काय करताय? सांगायचं नव्हे मला, मी आले असते की मदतीला. थांबा. अगं असू देत. बघा त्या पोरगीची परीक्षा चालू आहे तरी अभ्यास सोडून माझ्या मदतीला धावून आली. आणि ह्या दोघी जागच्या हल्ले बी नाहीत. मग हाक मारायची होती जीजी, आली असते मी. प्रत्येक वेळेस टोमना मारायलाच पाहिजे का? पुष्पे अगं ये की जरा भरायला, म्हणजे पटापट भरून होईल का नाही. काय नको मला खायला, भूक नाही मला. अगं तुला खायला नाही बोलवत, भडंग भरायला बोलवत्या. लक्ष कुठं आहे तुझं? मला काय बी नको खायला, भूक नाही मला. म्हणजे अगं कशाला ती नादाला लागत्यास? सकाळ ती अशीच करत्या, काय खाल्लं नाही पिल्लं नाही, नुसतीच बसले बघ. उगाच ह्याव नको त्याव नको. काय झाले कुणास ठाऊक? काय हो मामी, काय झालं तुम्हाला? असं का करायला लागलाय? काय खाल्लं पिलं नाही होय तुम्ही? अहो खाऊन घ्या काय तर. पुष्पे आता काय झालं सांगतेस का? काय खाल्लं नाहीस? मला काय विचारता? विचारा की तुमच्या नातीला. मी एकच गोष्ट सांगितली तिला, म्हणलं तेवढी तरी माझ्या मनासारखी होईल. पण जरा बी ऐकायला तयार नाही. नाही नाही, तू नेमकं कुणाबद्दल बोलतेस ग? आता इथं एकच नात आहे ना, विचारा की तिला. जेडे काय पाहिजे तुझ्या आईला? मला काय माहिती, विचार तिलाच. हाय बघ शिकले, ही म्हणते तिला विचार, ती म्हणते हिला विचार. तुमच्या मायलेकीची नाटकं संपली की नाही? मग सांगा मला काय झालंय ते. दिगे डबा. अजी थांबा, नेते मी. आण. अहो दे अजून एक. मला असं वाटतंय मामींच्या मनाला काय तर लागलंय. शिकले अगं तिला का नाही भूक अजिबात सहन होत नाही. भूक लागली की नाही हे मांजराच्या पावलांना आत जाऊन काहीतरी खाते की नाही बघ. शिकले अगं आवरला का? चल लवकर. शिकली तुझा पेपर आहे ना व, पेपर दे. हा मामी, ओ मामी, काय आहे? जरा इथं या की, एक काम आहे. काय मामी, अहो लई भूक लागली असेल ना तुम्हाला, घ्या खाऊन घ्या. नाही नको, मला काय भूक नाही. अगं आपलं ठरलं ना नाटक करायचं म्हणून. मामी नातवाला खेळवायला ताकद पाहिजे का नको तुम्हाला? बरं झालं बाई तू माझ्या संग आहेस ती, नाहीतर कशाच काही नाटक करायला जमतंय मला. अगं मी म्हणलं खरं खरं वाटाय पाहिजे म्हणून म्हणलं खायलाच नको. मामी असं कसं चाललो? तुम्ही का नाही दिवसभर तोंड पाडून बसा, नाहीतर असं तुळवीला डोळा लावून बसा आणि अजिबात कुणाशी बोलू नका. एकदम शांत बसा, म्हणजे आपोआप पटत असते सगळ्यांना. अहो मामी तोंडावरची साखर तरी पुसा की, नाहीतर सगळ्यांना कळल आणि आपला प्लॅन फ्लॉप जाईल. चला मी पेपर देऊन येते, नमस्कार करते. होय होय.
हे बघ चांगला दे बर का पेपर. मी बी इकडचा पेपर चांगला सोडवते बर. बर बर, पण तुम्ही असं उपाशी राहू नका, अधून मधून काहीतरी खात राहा. हा चला मी येते. आता तू बघच मी कशी ऍक्टिंग करते ती. भैया आणि जेडीला ऐकायलाच लागल. लिहून घे. येते. Mommy? Water in your eyes? What happened? काय नाही. आता काय बोलायचं तवा. माझ्या डोळ्यात पाणी आहे हे दिसतंय तुम्हाला, पण काय ते दिसेना बाई. माझं कुठं काय ऐकताय तुम्ही तवा. हे तुझं काय आहे र? तू काय इथं माझ्यावर नजर ठेवून बसलायस काय? हा चल हो बाहेर. बाहेर हो. हो बाहेर. तुला बाहेर हो म्हणलंय मी. मुंद्रा तिथं बघत बसलायस नाही मला कशी रडती ती बघत बसलाय. अहो इथं काय पिटी पिटी हसत बसलाय. बाहेर ट्रॅजेडी, आत कॉमेडी. काय झालं? तुमची मदर बघा तिकडे बाहेर एकटीच उंबऱ्यात बसली, डोळ्यात पाणी बिणी आणले, फुल सॅड झोन मध्ये. काय झालंय काय? जवळ आपण तिला बाळाची न्यूज देत नाही तवर ती काय बी खाणार नाही. व्हॉट नॉनसेन्स. ही मुलबीला आपल्याला काय जमणार नाही. भले मग तुमच्या आई तिकडे आयुष्यभर उपाशी राहिले तरी चालतील. अहो असं कसं म्हणताय? माझी मम्मी आहे ती. बाळ वगैरे काय नाही बरं का. मी तुम्हाला एक सांगू का? बोला. तुम्ही तिला शब्द देऊन टाका, म्हणजे ती नाटक तर थांबवल. हो प्रेसिडेंट शक्य नाही. नाही नो नेवर नेवर पॉसिबलच नाहीये. आपल्या ते मुलबिल काय आपल्याला जमणार नाही. आपल्या हिथं नाही. ते हिथं काय असतं? हार्ट. हा हार्ट मध्येच नाहीये. अहो तुम्ही जर गप्प बसा. हो मी काय मम्मी म्हणते तसं लगेच करायचं म्हणते बाय. आपण तुम्ही नुसतं बोलून तर टाका. आता असले कसले राजकारणी हो तुम्ही. साधा आश्वासन देता येत नाही तुम्हाला. अहो आता नुसतं हो तर म्हणून टाका, त्याच्यानंतर एक अट बी घाला. कसली अट? चला. होय का शितले? मामीनी खरंच खाल्लं पिल्लं नाही का? तुम्हाला असं वाटतंय? म्हणजे खाल्लंय हो. अगं मग खाल्लं तर ते नुसतं जयश्रींना दाखवण्यासाठी. त्यांना असं वाटावं काय खाल्लं पिलं नाही म्हणून. मला सांग, ही तुझीच आयडिया ना? तूच त्यांच्या डोक्यात घातला असणार माहितीये मला. आता हो. तुम्हाला मी असली वाटते व्हय? नाही नाही तसं नाही म्हणायचं मी मला. कशाला मामीला असं सगळं सांगेन. जाऊ द्या, मला नाही बोलायचं तुमच्या संग. अगं सॉरी 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 तसं नव्हतं म्हणायचं मला. अगं मग काय झालं सांग तर. मामीनं कोणी सांगितलं? त्या मन मोकळं करायला आमच्या घरला गेलत्या. तिथं सुमन काकीने त्यांना ही आयडिया दिली. सुमन का की शितले, हे तुझ्यामुळे झालंय बे सगळं. माझं आणि काय आता? तू सुरुवात केलीस ना. हा तशी पण काय हो, आज माझा पेपर आहे आणि तुम्ही माझं कॉन्सन्ट्रेशन हलवताय वे. हे बघा मी नापास बिपास झाले ना तर सगळी तुमची जबाबदारी सांगून ठेवती. हे बाई असं काही करू नको. ते राहू दे साईडला. तुझा बाई पेपर लवकर. आणि मामी चांगल्यासाठीच करते. त्यातनं थोडीच काय वाईट होणार आहे नाही. हा एवढं कळतंय ना, मग कशाला मला बोलताय? अहो इथं मला सोडा आलाय, गुड लक बी दिलं नाही साधं. नुसती घराची आणि मामींची काळजी तुम्हाला तर. बरं ते सगळं सोडा, मला गुड लक द्या बघू. गुड लक द्यायला कशाला पाहिजे? काय माहित की तुझ्या संग. पण चल तू म्हणतेस ना तर दिलं गुड लक. थँक्यू. बर जाऊ? नको थांबते. नको बाई जा, पेपर आहे. जा 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 चल लवकर. शितली काय कर ना, ह्याचा काही नियमच नाही बघ. पण आता मामी एवढे नाटक करते, पण
भैया आणि चडी काय नमणार आहेत त्यांच्या समोर. मग आम्ही शेर असले तर ती दोघच 1.25 शेर आहे. मामी घ्या बरं, ड्रिंक करून घ्या. नको, मला भूक नाही. अहो असं का करताय मामी? असं उपोषण करून काय होणार आहे का? हा, हे बघा, माणसाने चर्चा केल्या पाहिजे, चर्चेने प्रश्न सुटतात. असं का करताय बरं? अहो भैया, तुम्हाला चेष्टा सुचती बाई. हे काय तुमचं राजकारण आहे का? मी काही तर बिल पास करून घ्यायला चौकात उपोषणाला बसली वे तवा. ती काय नाही बघा, बस झालं आता. चर्चा बिरचा सगळं बस झालं. आता तुमचा काय निर्णय आहे का नाही ती सांगा मला. मामी, तुमच्या भावना आम्हाला समजते आणि तुम्हाला जे वाटते ते करेक्ट पण आहे. फक्त तुम्ही आमच्या भावना समजून घ्या. अहो भैया, आता अजून काय समजून घ्यायचं? मी काय चुकीचं सांगते सांगा बरं? का तुम्हाला काय जमणार नाही असं तर काय सांगते का? हे कायचं मन नाही कळायचं तुम्हाला. आता तुम्ही सांगा भैया, त्या शितलीचं पॉर मी खेळवायचं आणि हिथं हक्काचं असून बी ती मला खेळवायला नाही मिळणार. अहो मामी, दॅट नॉट पॉइंट. तुम्ही भैया, तुमचं इंग्लिश झाडू नका. हो, तुमच्याकडनं जेडी कडनं किती काय काय अपेक्षा होत्या मला. सगळं राहू दे बाजूला, पण ही तर नीटनेटकं होऊ देत की. मामी, अहो लिसन. नाही, पास आता. मला कुणाचं काय ऐकून घ्यायचं नाही, मला काय खायचं नाही, मला काय प्यायचं नाही. उद्या मला काय व्हायचं असेल तर माझ्या लेकीलाच माझी काय पडलेली नाही. ती तुमच्याकडनं काय अपेक्षा करणार आहे मी? अगं मम्मी, असं काय बोलतीस तू? ते काय म्हणते ते एकदा नीट ऐकून तर घे की. नाही, मला कुणाचं सुद्धा काय बी ऐकायचं नाही आता. मामी, अहो मी नाही ऐकायचं म्हणलंय ना मला. मामी ऐकू. जावा तुम्ही इथनं. मामी, तुमची इच्छा आम्ही पूर्ण करणार. काय खरं सांगताय? होय, खरं सांगतोय. हे बघा, तुमचं जे काय म्हणणं आहे ते आम्हाला पटतंय, पण तुमचं म्हणणं जरी पटत असलं तरी आमची एक अट आहे. आता काय अट आहे? आम्ही आमचं मूल जन्माला घालणार, पण ज्या दिवशी आम्ही आमच्या घरामध्ये जाईल त्याच दिवशी असा विचार मनामध्ये आणणार. भैया, असं कसं? मामी, आमच्या वंशाचा दिवा आमच्या घरात लागावा अशी जर आमची इच्छा असेल तर त्यात काय चुकलं सांगा बरं? आम्ही तुला नाही म्हणत होतो ना, ते याच कारणामुळं. अगं, असं जर काय यांना वाटत असेल तर त्यात त्यांचं काही चुकतंय का ग? आणि आम्ही गावचे देशमुख, त्यामुळे आमची पुढची पिढी जन्माला यावी असं वाटत नाही का बरं आम्हाला? सांगा बरं. अगं मम्मी, हे बघ, तुला काय वाटतंय ते कळतंय की ग आम्हाला, पण तू पण आमची साईड समजून घे की जरा. घ्या बरं. हा, आता काहीतरी खाऊन पण घ्या. सकाळपासून काय खाल्लेलं नाही. चेहरा पण बघा किती सुकलाय. आम्ही तुमची इच्छा पूर्ण करणार, पण तुम्ही आम्हाला पण समजून घ्या, आमचे बी काय प्रॉब्लेम आहेत. काय काय नवीनच होऊन बसले. त्यांनी घरला परत जावं म्हणून मी ह्यो घाट घातला, तर ही उलटच काय तर होऊन बसलं. आता काय करावं काय सुचना झालंय.
काय झालं? तुम्ही काय खाल्लं का? भैयांनी दूध दिलेलं ते पिलं. हा? अहो पण मामी, आपला प्लॅन, आपल्या नाटकाचं काय? अगं भैया तयार झाल्यात. ते म्हणले की तुम्ही जे म्हणताय ती मला पटतंय म्हणून. मग ही तर आनंदाची गोष्ट आहे की. अगं पुढचं तर ऐक. त्यांना मी काय म्हणली ती पटले, पण त्यांची एक अट आहे. अट? आता आणि काय? ते म्हणतात की ते जवळ त्यांच्या बंगल्यात राहायला जात नाहीत तवर पोराचा विचार बी करणार नाहीत. आता शितले ही तर तोंड दाबून बुक्क्याचा मार आहे का नाही सांग बरं. पक्क राजकारण केलंय बघ इथं. लई फ्युचर आहे बघ त्याला राजकारणात. ओ मामी, त्यांच्या फ्युचरची नाही, तुमच्या लेकीच्या फ्युचरची काळजी करा. ते म्हणतात खरं की परत घरी गेल्यावर विचार करू वगैरे, पण ते आणि कधी जायचं काय सांगितलं का त्यांनी? नाही ना. आणि तुम्ही विचारलं बी नसणार आहे का नाही? वय अगं, मी बी नाही विचारलं बघ. हे बघा, हे असं सगळे तुम्हाला शब्दात गुंडाळतात आणि तुम्ही बी लगेच अडकता. ठणकावून विचारायचं नाही वे. जाऊदे, मरू ते तिकडं. माझं नशीबच मेला असलाय. कोण बी माझ्या कामाचं नाही. अहो मामी, अहो आता रडू नका लगेच. मी आहे की, आपण करू काय तर. काय होणार आहे तेव्हा? इथं कुणालाच माझी काय पडलेली नाही. म्हणले ना मी हाय. करू काय तर नक्की करू. अगं पण काय करणार? त्यांची आई काय त्यांना घरात घेणार नाही, आणि जवळ ही त्या घरात जात नाहीत तवर पोराचा विचार बी करणार नाहीत. सगळंच अवघड होऊन बसलंय बघ. ही म्हणजे कसं झालं बघ. आई खायला घाल ना आणि बाप भीक बी मागून दे ना. मामी हे बघा, तुम्ही लई टेन्शन घेऊ नका. मी काहीतरी विचार करते, काय तर मार्ग नक्की निघल. हाय मी आता आतमध्ये, पण टेन्शन घेऊ नका. मामा मामा थांब, राहू दे चुप. मी करतो थांब, राहू दे. सकाळपासून मीच करतोय. म्हैस बसली ती उठानाच. कुठं मज बसली? ह्या म्हशी नाहीत, ह्या म्हशी शहाण्या आहेत, आपलं ऐकतात. मग मामी काय का मामा? मामीला मस्त म्हणतो जुला का? म्हस म्हणून आहे काय करू? सकाळपासून तोंड पाडून बसली. मी जाऊन विचारलं, म्हणलं काय झालं? काय नाही. अगं म्हणलं नक्की काय झालं? काहीच बोलायला तयार नाही. मग जेडीला जाऊन विचारलं तर ती वेगळ्याच विश्वात आहे. जिजीला म्हणलं, जिजे अगं काय झालं यांना? तर जिजी म्हणते या दोघींमध्ये काय भांडण झालंय ती मला माहित नाही. आता मला सांग, एका छताखाली राहून यांना जर पायपोस नसेल तर कसं वागायचं का आपण? उठली. मामा नको टेन्शन घेऊ. अरे नाही काय झालं, मी तुला सांगतो काय झालं. मामींना असं वाटतंय जेडीला पोरबाळ झालं ना की सगळे प्रॉब्लेम सुटतील, त्यामुळे ते दोघांना प्रेशर टाकतात आणि असं काहीतरी करतात. अरे देवा, अशी भानगड आहे वे. हा म्हणून 2-4 दिवस झालं घरात ही नाटकं चालल्यात वे. अरे या पुष्पीला कधी अक्कल यायची देवाला माहित. अरे पण असं केल्यानं थोडीच 2 जण तयार होणार आहेत. उगाच नको मामींवर राग काढू. हे बघ, अरे त्यांना वाटते ते करतायत. मला सांग, तुम्ही दोघं तिच्या भल्यासाठीच करताय ना सगळं? अरे वय की मामा, अरे तुमचं दोघांचं सुख जेडीच्या सुखात आहे म्हणून मामी हे सगळं करतायत. आणि हे बघ, जेडीसाठी ना मला आणि शीतलला जे काय करायला लागेल ना ते आम्ही नक्की कर. तू मला हक्कानं सांग. अच्छा, तू बोललास ह्याच्यातच सगळं आलेलं का? निघल यातमध्ये काहीतरी मार्ग निघल नाही, आपण काढू. काढू आपण मार्ग काढू. हा